मागील भागात आपण पाहिले, शरदच्या खिशातून बाबीला शेखरचे पत्र मिळाले. ते पत्र तिने आई आणि नानांना दाखवले. पत्र वाचून काही वेळाने नाना म्हणाले, पत्र लिहिणे वेगळे आणि प्रत्यक्ष गरोदर अवस्थेत तुला स्वीकारणे वेगळे. त्यावेळेस हे धाडस झाले नाही किंवा दाजीसाहेब मध्ये आले तर. बाबी म्हटली, मी होणारं मूल वाढवणार आहे. त्यावर नाना म्हणाले, तुझा शहाणपणा पुरे. आता हे सगळं थांबलं पाहिजे. मी सांगतो तेच तुला ऐकावं लागेल, नाहीतर एका घरात आपल्याला. त्यावर बाबी म्हणाली, म्हणजे मी हे घर सोडू का? नाना म्हणाले, ते तुझं तू ठरव. दुर्गाबाईंनी तिला अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, पण बाबीने घर सोडण्याचा विचार पक्का केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तिने घर सोडले. दुर्गाबाई दरवाजाशी धावल्या, पण नानांनी त्यांना पकडून ठेवले. शरद नुसता उभा होता. बाबीला पाहायला तो गॅलरीतही गेला नाही. त्याने निगरगट्टपणाने दार लावून घेतलं. रस्त्यावर आल्यावर बाबीनेही मागे वळून पाहिलं नाही. तिच्यासमोर एकच व्यक्ती उभी होती, ती म्हणजे आटले मास्तरांची. आता पुढे. अचानकपणे ही अशी समोर येऊन उभी राहिली की काहीतरी नवं बंड तिनं पुकारलं असणार असा आत्तापर्यंतचा अनुभव होता. अगदी ती परकर पोलक्यात होती तेव्हापासूनचा हाच अनुभव. आपण होतो तेव्हा उपमुख्याध्यापक. ही चिमुरडी असेल तेव्हा पहिलीत किंवा दुसरीत. ऑफिसचा झुलता दरवाजा ढकलून प्रथम शिपाई आत आला आणि पाठोपाठ परकर पोलक्यातली बाबी. शिपायाने हातातली चिठ्ठी समोर ठेवली. चिठ्ठीत एकच वाक्य होतं, कुमारी विद्युलता फडके वर्गात मास्तरांचं ऐकत नाही. आपल्याकडे तिला पाठवण्यात आलं, पण ती मुळीच घाबरलेली नव्हती. ती शांत होती. ती सुंदर मुळीच नव्हती. तिचे डोळे मात्र विलक्षण पाणीदार होते. विद्युलता हे नाव डोळ्यावरून सार्थ वाटायचं. तिच्या शांतपणावरच आपण खुश झालो. आत्मविश्वास असल्याशिवाय माणूस असा शांत नसतो. बाळ, तुझं नाव काय? बाबी. ते हाक मारायचं नाव झालं. खरं नाव काय? म्हणजे कॅटलॉगवरचं? हो, विद्युलता फडके. तुझ्या विरुद्ध तक्रार आहे. ह्यावर ती काहीच बोलली नाही. तुझ्या वर्गमास्तरांनी लिहिलंय की तू त्यांचं ऐकत नाहीस. खरं आहे? हो. अगं, वागू नये लहान मुलांनी. जा, पहिली वेळ आहे. मी तुला सोडून देतो. जा तू. तशी ती उभीच राहिली. काय हवंय? सर, माझं काही चुकलं नाही. चुकलं नाही? नाही. काय काय झालं मला सांगशील? मास्तरांनी आम्हाला एकच धडा 5 वेळा वाचायला सांगितला. बरं मग? 5 वेळा का वाचायचा? नीट लक्षात राहावा म्हणून. माझा तर एकदाच वाचून लक्षात राहिला. असं कसं होईल? ते नाही माहीत. त्यातलं काही विचारू? तिने मानेनच होकार दिला. शिपायाकरवी आपण पुस्तक मागवलं. कितवा धडा? पान 13, धडा 4. आपण ते पान उघडलं आणि ह्या पोरीने संपूर्ण धडा पाठ म्हणून दाखवला. ठीक आहे, जा तू वर्गात. नमस्कार करून बाबी पळून गेली. कोण बाबी? तू ह्या वेळेला? असं विचारताना आटले सरांना ही पहिली मुलाखत आठवली. त्यानंतरचा तपशीलही ओघाओघाने आठवू लागला. त्या साध्या प्रकरणात त्या वर्ग शिक्षकांना स्वतःचा अपमान वाटला. इतरांना जाणवणार नाही अशा पद्धतीने ते बाबीला त्रास देऊ लागले. तिची तुकडी बदलण्याची त्यांनी मागणी केली आणि आटल्यांनी ती मान्य केली. मधून बाबी ब मध्ये गेली आणि तिसऱ्या दिवशी आटले सरांना समजलं की
तुकडी बदलल्यापासून बाबी शाळेतच आली नाही. संध्याकाळी ते बाबीच्या घरी दाखल झाले. बाबी तेव्हा मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली होती. नाना कामावरून नुकतेच घरी आले होते. आटल्यांनी आपण होऊन स्वतःची ओळख करून देताच नानांची एकदम धावपळ झाली. बाबी 3 दिवस शाळेत आली नाही. तिला बरं नाही काय ते पाहायला आलो. आपण त्रास घेतला. त्रास कसला त्यात? भेटावंसं वाटलं आलो. रोज तिची आई तिला शाळेत हाकलायचा प्रयत्न करते आहे. तिचा मात्र एकच हेका. काय म्हणते? तिची चूक नसताना तिची तुकडी बदलली असं म्हणते. तसं झालं खरं. काही वेळ कुणीच बोललं नाही. आता कुठे गेली आहे? अभ्यासाला. अरे वा. दुर्गाबाई मधल्या दारात येऊन म्हणाल्या, अभ्यासाचं वेड लागलंय. शाळाही आवडते. आटले सर चांगले आहेत म्हणत होती. असं? हो ना, सांगत होती. हेडमास्तरांनी मला काही केलं नाही. मास्तरच त्रास देतात. म्हणूनच तिची तुकडी बदलली. आज वर्गावर गेलो तर समजलं की ही शाळेतच येत नाही. म्हटलं पाहावं. तेवढ्यात बाबी दारात येऊन उभी राहिली. आटले सरांना पाहून ती गोंधळली. तिला काय करावं तेच कळेना. तिने क्षणभराने घाईघाईने चपला काढल्या. सरांना वाकून नमस्कार केला आणि लगबगीने ती नानांना बिलगली. शाळेत गेली नाहीस म्हणून ते शिक्षा करायला आले आहेत. बाबीला क्षणभर खरं वाटलं. पण आटले सरांचा चेहरा काही शिक्षा करायला आलेल्या मास्तरांसारखा वाटत नव्हता. शाळेत येणार ना? बाबीने नकार दिला. का बुवा? माझी तुकडी बदलली म्हणून. तुला मास्तरांचा त्रास व्हायला नको म्हणून तुकडी बदलली. मग तुम्ही त्यांचा वर्ग बदला. सर्वांना हसायला आले. आटले म्हणाले, मला जर तसं करता आलं असतं तर मी तसंच केलं असतं. तू न सांगता. तुम्ही तर शाळेत सर्वात मोठे. कबूल आहे. पण मी विचार केला की विद्युलता शहाणी आहे. ती आपलं नक्की ऐकणार. मास्तर ऐकत नाहीत ना? तसं नाही ग. मी आपला आणखीन एक विचार केला. ब तुकडी माझ्या खोलीच्या जवळ आहे. अ तुकडी लांब आहे. बाबी आपल्याला आवडते. तेव्हा ती जवळच्या तुकडीत असावी. हा युक्तिवाद बाबीला पटला. तरी ती म्हणालीत, त्यात काय? तुकडीची पाटी बदलायची. पुन्हा सगळे हसले. बाबीच्या घरातून जाताना आटले सरांनी तिला खडूची पेटी बक्षीस दिली आणि शाळेत येण्याचं तिच्याकडून वचन घेतलं. बाबीच्या शालेय जीवनातली ती केवळ नांदी होती. प्रत्येक वर्ष तिने असंच गाजवलं. ती अभ्यासात हुशार होती. त्याहीपेक्षा ती कमालीची धीट होती. हुशार मुलं धीट असतातच असं नाही. सगळं येत असून ती भित्री असतात, उजरी असतात. पण हे काम निराळच होतं. रिकामा तास असला की पुष्कळदा तो तास आटले घ्यायचे. रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायचे. जीवाचे कान करून बाबी त्या गोष्टी ऐकायची. स्वप्नातलं वचन पुरं करणारा हरिश्चंद्र, सत्याची कास न सोडणारा धर्म, दानशूर कर्ण, अन्याय सहन न होणारा 5 पांडवातला भीम, ह्या सगळ्यांनी बाबीला झपाटून टाकलं होतं. आटल्यांचं बाबीकडे बारीक लक्ष होतं. इथं पेरू ते काही वेळेपुरतं नुसतंच उगवणार नाही नसून कायम स्वरूपात ते फोपवणार आहे याची त्यांना अटकळ आली होती. अशाच एका रिकाम्या तासाला आटले सरांनी त्यांना धर्माची कथा सांगितली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो प्रकार घडला. बाबी आपण होऊन त्यांच्या ऑफिसात आली. कोण बाबी? तू ह्या वेळेला? सरांनी नेहमीचे प्रश्न विचारले. काय काम काढलंस?
सर, मला शाळेत यायला उशीर झाला. इतका वेळ मी दरवाजात होतो, मला कशी दिसली नाहीस? मागच्या कुंपणाची एक तार तुटली आहे. आम्ही तिथून आत घुसलो. आम्ही म्हणजे मी, गोडबोले आणि बांदिवडेकर. त्या दोघी कुठे आहेत? वर्गात. का? त्यांना तुमची भीती वाटते. आणि तुला? मलाही वाटते. माझी भीती वाटते तुमच्या छडीची. मग आता आलीस कशाला? अगोदर फसवावं असं वाटलं, मग गुपचूप वर्गात गेले. मग वर्गात गेले आणि कालची धर्मराजाची गोष्ट आठवली. मग तशीच आले. असं म्हणून बाबीने छडी खाण्यासाठी हात पुढे केला. मी तुला शिक्षा करीत नाही. छडी मारा, वाटलं तर हळू मारा. छडी का मारतो मी? उशिरा येण्याची चूक होते म्हणून. छडी न मारता तुला चूक समजली. माझा उद्देश सफल झाला आहे, तरी मारा. बाबीच्या आग्रहाखातर त्यांनी 2 छड्या मारल्या, पण त्या मारण्यामागे अजिबात जोर नव्हता. 2 महिन्यांनी बाबी काही ना काही भानगड निर्माण करायची. खरं तर भानगडी इतर करायचे आणि सत्यप्रिय बाबी त्यांचा फक्त परामर्श घ्यायची. कधी कधी परस्पर, कधी फिर्याद करून. इन्स्पेक्शनच्या वेळी तर एकदा अभ्यासक्रमात न शिकवलेल्या धड्याचा प्रश्न विचारताच खरा प्रकार सांगून तिने मास्तरांची भंबेरी उडवली होती. 1 ना 2 तिने तिचा दरारा निर्माण केला होता, यात वाद नव्हता. जे सरळ स्वभावाचे सालस शिक्षक होते, त्यांच्या गळातली ती ताईत बनली. डाव पेचातच ज्यांनी जिंदगी घालवली, अशांना ती डोळ्यासमोर नकोशी झाली. असं असूनही तिच्यावर नाखुश असलेल्या शिक्षकांना तिचे पेपर तपासताना तिचा सूड घेण्याचं धाडस कधी झालं नाही. कारण ती अभ्यासात फार फार चोख होती. कोणतेही 6 प्रश्न सोडवा असं प्रश्नपत्रिकेत छापलेलं असलं तर बाबी स्वतः उत्तरपत्रिकेवर कोणतेही 6 प्रश्न तपासा असं लिहायची. तुम्ही जगून मरणार की मरून जगणार असा प्रश्न सगळ्या वर्गाला केला गेला, तेव्हा मरून जगणार असं म्हणणारी एकटी बाबी होती. तिने गाजवलेली सगळीच प्रकरणं गाजली, पण ओक मास्तरांचं प्रकरण गाजलं नाही तर दुमदुमलं. अशी ही बाबी आता अवेळी आठले सरांच्या दारात उभी होती आणि सरावाने आठले सर तिला विचारित होते, कोण बाबी, तू ह्या वेळेला? सर, असा हा सगळा इतिहास आहे. बाबीने आपली हकीकत संपवली. आठले सर आणि अक्का थक्क होऊन हे सगळं ऐकत होत्या. बाबीने एकूण एक घटना ज्या क्रमाने घडल्या त्या क्रमाने सांगितल्या. नंतर तिने शेखरचं पत्र त्या दोघांना वाचायला दिलं. पत्र वाचतात आठले सर म्हणाले, शेखरचं पत्र आल्यावर नानांचं समाधान व्हायला हरकत नव्हती. असं मी कसं म्हणणार? बाबी म्हणाली. इथवर गोष्टी यायला नको होत्या. शरदची सुद्धा कमाल आहे. सक्का भाऊ, अक्का म्हणाल्या. सक्का वगैरे नाव सांगायला ठीक आहे. तो काही काल किंवा आज बिघडला असं नाही. कळायला लागल्यापासून तो हिचा द्वेषच करीत आलाय. त्यावर काही उपाय नाही. पुढे आता काय करायचं हे पाहायला हवं. तुमच्या शब्दाबाहेर नाही मी सर. तुमची परवानगी न घेता मी तुमच्याकडे धाव घेतली. ह्यात काय ते समजा. वा, परवानगी कशाला? तर काय, आम्हाला ना मूल ना बाळ, अक्का म्हणाल्या. तुमच्या मुलांनी तुमच्यासमोर हे असले पेच निर्माण केले असते का? आमच्या मुलांनी? मग तू कोण आहेस? अक्का असं म्हणाल्या. त्या क्षणी बाबी त्यांच्या कुशीत शिरली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच दुर्गाबाई आणि शरद आठले सरांच्या घरी आली. ती अपेक्षा प्रत्येकाने केली होती. मात्र शरद ऐवजी नाना येतील असं वाटलं होतं. शरद काही बोलला नाही. तो केवळ आईला सोबत म्हणून आला होता. दुर्गाबाईंनी बाबीला मिठी मारून पोटभर रडून घेतलं. घरी चल असं म्हणण्याचं त्यांचं धाडस झालं नाही. त्या बस बसल्या आणि शरद जेव्हा फारच चुळबुळ करायला लागला तशी त्या निघून गेल्या. त्यानंतर आठले सर एकदा नानांना भेटले. आजपासून ती मला मेली आणि मी तिला, ह्या एकाच वाक्यात त्यांनी बोळवण केली. आठले सरांनी मग बाबीला विचारलं, सर, तुमच्या दोघांच्या शब्दाबाहेर मी नाही, तरी सुद्धा तू काहीतरी विचार केला असशीलच ना? शेखर इथं येईपर्यंत नक्की असं काय ठरवायचं? तू त्याची चिंता करू नकोस. त्याच्या पत्रातल्या भाषेवरून मला तो प्रामाणिक, दिलेलं वचन पूर्ण करणारा असा वाटतो. आणि त्यातून त्याच्या मनात काही अन्य विचार आला तर आपण स्वस्थ बसणार आहोत का? त्याला अंगाबाहेर ढकलणं जड जाईल. हो, पण म्हणजे जबरदस्तीचा मामला असं मुळीच नाही. ही हॅज टू पे दी कॉस्ट असं आपण म्हणतो. त्यातूनही नाही आपल्याला यश आलं तर? अक्का, तुम्ही काही सांगा ना. सगळंच जरा अवघड आहे एवढं खरं. शेखरच्या शब्दावर ठेवूया विश्वास. थांबूया 2 महिने. आठले सरांच्या ह्या विधानावर अक्का म्हणाल्या, नुसतं थांबायचं असतं तर प्रश्न नव्हता. बाबीची परिस्थिती साधी आहे का? त्यात तर खरी कसोटी आहे प्रत्येकाची. शेखर आल्यावर काय करील हा फार पुढचा प्रश्न आहे. त्याची कसोटी पाहण्यापेक्षा हा यज्ञ आपल्याला झेपतो की नाही ते पाहायचं. तुझं माझं काहीच नुकसान व्हायचं नाही. आता जो निर्णय घेणार त्याचा जास्तीत जास्त तडाखा हिला बसणार. ह्या प्रवासाच्या सुरुवातीलाच तिने 2 लोकांना शह दिले, 2 शत्रू निर्माण केले. त्यातला एक प्रत्यक्ष जन्मदाताच. पहिल्या सलामीलाच ही वाट किती बिकट आहे हे समजलं आहे. इथं थांबायचं का परत फिरायचं, का काट्याचाच मार्ग डोळे उघडून पत्करायचा हे पाहायला हवं. अक्का, बाबी, सर तिघही गप्प बसले. बाबी जरा वेळाने म्हणाली, माझ्या मनात एकच विचार येतो. सांगू? अवश्य. शेखरच्या पत्राची मी पारायण केली आहे. त्याचा माझा काही काळ सहवासही आहे. मला तो फसवेल असं वाटत नाही. डॉक्टरकडे जाण्याचा मार्ग त्याला पसंत नाही. इतकं स्पष्टपणे त्यानं लिहिलं आहे. ते संपूर्ण विचार करूनच लिहिले असणार. मी जर प्रत्यक्ष त्याच्या पुढ्यात असते तर त्याने दिलेलं वचन कोणत्या तरी धुंदीत आंधळेपणाने सहवासाच्या केफात दिलं असं झालं असतं. आत्ताची परिस्थिती तशी नाही. त्याच्यापासून मी हजारो मैलावर आहे. लिहिताना माणूस जास्त अंतर्मुख अवस्थेत असतो म्हणून बोल म्हणून वाटतं की आपण हे धाडस करावं. मला माझी शक्ती आजमावून पाहायला तू संधीच ठेवली नाहीस असा आरोप करण्याची संधी शेखरला का द्यावी? खरं आहे, अगदी खरं आहे. पण काय? तुझ्या आयुष्याचा ह्यात संपूर्ण होम होणार आहे हे गृहीत धरून तुला हे करावं लागणार आहे याची जाणीव ठेव. मला पूर्ण कल्पना आहे सर. बिकट वाट वहिवाट नसावी. धोपट मार्ग सोडू नको. हे तुम्हीच लहानपणी आमच्याकडून पाठ करून घेतलंत. गळ्यावर सुरी ठेवली तरी सत्याची कास सोडायची नाही.
हे तत्त्व तुम्ही रक्तात भिनवलं. तुमच्यासमोर मी म्हणजे तुम्हीच निर्माण केलेली प्रतिमा आहे असं समजा. ह्या प्रतिमेनं कसं वागावं हे आता तुम्ही ठरवा. मी त्या मार्गानं जाताना जिंकणार आहे का बर्बाद होणार आहे याचा तुम्ही विचार करू नका. मी करणार नाही. सत्व आणि सत्य ह्या गोष्टी मी सोडणार नाही. म्हणून वाटतं की बिकट वाटत जर पत्करायची असेल तर ती इतकी बिकट की पुरी कसोटी लागावी. वाट थकते, नियती थकते का मी थकते हे पाहायचं. कुणीतरी एक थकल्याशिवाय हे द्वंद्व थांबणार नाही. बाबीचा हा निर्धार पाहून दोघे थबकली. त्यांची अवस्था जणू झपाटल्यासारखी झाली. ह्या यज्ञात आपण आपल्या सर्व शक्तीनिशी सहभागी व्हावं असं त्या उभयंतांना वाटलं. लग्न होऊन एवढी वर्ष झाली. घरात सनसनाटी असं काहीच घडलं नव्हतं. पाळणा सुद्धा हलला नाही. मोहरून जावं, धुंद होऊन जावं असं काही नाही. आयुष्यात चैतन्य नाही. उद्याचा दिवस कसा उगवणार आहे हा प्रश्न आजच्या दिवसाने विचारलाच नाही. आजचा दिवस 20-22 वर्ष उगवत होता. घरात रोजचा बदल म्हणता येईल तो म्हणजे फक्त कॅलेंडरवरची तारीख. स्वतः कधी दिपलो नाही, मग जगाने दिपून जाण्याची गोष्टच सोडा. आज ही एक ज्योत आपण होऊन घरी चालत आली आहे. तिने वादळाशी झुंज देण्याचं ठरवलं आहे. हा शहाणपणा आहे की वेडेपणा हे त्या ज्योतीला माहीत नाही. ते आपल्यालाही माहीत नाही. ते आज ठरवण्यात काही अर्थ नाही. ह्या झंझावातात ही ज्योत कदाचित विझेलही. सगळ्याच ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. काय उरतो तो प्रकाश. कायम उरतो तो प्रकाश. अर्थात ज्योतीचा जय होणारच नाही असंही नाही. कारण केवळ ज्योतीला आयुष्य असतं असं नाही, तर झंझावाताला पण असतं. खेळूया, हा डाव खेळूया. ही ज्योत विझू द्यायची नाही. तरी विचारायचं म्हणून ते म्हणाले, पूर्ण विचार केलास? केला. मूल वाढवायचं? हो. कुंतीलाही ते पेललं नाही. सर, तुलना करून कुणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातला छोटेपणा किंवा मोठेपणा ठरत असतो. त्या साध्वीशी माझी तुलना व्हायचीच नाही. पण शेवटी दुःख टळलं का कुणाला? नानाही म्हणत होते, सगळं निस्तरून टाकूया. मला मात्र ते पटत नाही. शेवटी नीती, चारित्र्य ह्या गोष्टी कुणासाठी असतात? मी म्हणते स्वतःसाठीच सगळं असतं. स्वतःपुरतं असतं. ज्याच्या त्याच्या चारित्र्याचा आधार ज्याच्या त्यालाच असतो. जे इतरांसाठी स्वतःचं चारित्र्य सांभाळू पाहतात त्यांना चारित्र्य समजलंच नाही. त्यांनी विवाहाचं वचन दिलं. मला मोह झाला. सर्वस्व बहाल करताना त्यात मला सौख्य होत होतं, म्हणून मी ते बहाल केलं. स्पष्ट बोलते. पुरुषांच्या अत्याचाराला बायका बळी जातात यावर माझा विश्वास नाही. स्वतःच्या सौख्यासाठी पुरुष स्त्रीला राबवतो हे तत्वज्ञान खोटं आहे. आम्ही बायका भोंदूपणा करतो. आम्हाला सहानुभूती मिळवायची हाव असते. राबवण्यात देखील सौख्य असेल तरच आम्ही राबतो. आम्ही त्यागी वगैरे असतो हे फारसं खरं नाही. नाहीतर ओक मास्तरांना हवं ते मी करू दिलं असतं. आठवतं? ओक मास्तर प्रकरण ना? कधीच विसरणार नाही. क्षणभर थांबून बाबी म्हणाली, माझ्या पुरताच विचार केला तो सांगू? बोल ना. लग्ना अगोदर मला मोह झाला.
त्याची किंमत मीच मोजायला हवी. शेखरचा विचार नाही आता मनात. त्याची साथ मिळाली तर त्याच्यासारखा पुरुष नाही. त्यातून नंतर कुणी मला पत्करणारा मिळाला तर उत्तमच. आज मी कशाचीच अपेक्षा करीत नाही. आज मला फक्त आधार हवा आहे. माझी वाटचाल मलाच करायची आहे, पाठीवरच्या ओझ्यासह. हे ओझं मला सोडायचं नाही, चुकवायचं नाही. फक्त मधून मधून सावली हवी आहे. फुटणाऱ्या पावलांच्या जखमा बांधायला कुणीतरी हवंय. अक्कांना राहवलं नाही. त्या म्हणाल्या, निर्वानिर्वीचं काही बोलू नकोस. तुझं घर आहे हे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. बाबी आवेगाने अक्कांच्या गळ्यात पडली. अश्रूंच्या लोटांनी अक्कांचा खांदा भिजून गेला. रडता रडता ती म्हणाली, अक्का, माझ्या रूपानं तुम्ही पदरात निखारा घेत आहात. पण तरी वचन देते, मी तुम्हालाही झळ नाही लागू देणार. सावली धरणाऱ्या झाडाला मी सूड नाही लावायची. मी फक्त शेखरची वाट पाहणार आहे. तरी त्याच्या मार्गात मी आडवी नाही यायची. गोऱ्या कुंभाराप्रमाणे धुपाटणं घेऊन शेखर पक्क्या मातीचा आहे की नाही एवढंच पाहणार आहे. त्याच्या मार्गातली धोंड होणार नाही. त्याचं जीवन बेचिराग करणार नाही. त्यानं खुशाल लग्न करावं. मी स्वप्नातही त्याचं वाईट चिंतणार नाही. त्याला मी फक्त आजमावणार आहे. आणि अक्का, त्यासाठी तुम्हाला तेवढंच फक्त बोलायचं नाही. माझ्या कुशीत धाव घेतलीस ना? बाबीने मान हलवली. मग आता उठ, स्वच्छ तोंड धु, पावडर वेणी कर, देवाजवळ दिवा लाव आणि त्याला सांग, मी कधी डोळ्यावाटे पाणी काढणार नाही.